गोव्यातील 2 लोकसभा जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी आता गोवा या परिसरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। आपण पाहतोय ही व्हीव्हीपॅट्स आणि ईव्हीएम मशीन्स या पोलिंग सेंटर्सला पोहोचल्या आहेत आणि इथूनच जवळपास 1725 पोलिंग स्टेशन्स पूर्ण राज्यामध्ये या पोलिंग स्टेशन्सला हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स पोहोचवले जाणार आहेत। एकूण 40 विधानसभा सीट्स आहेत आणि त्यामध्ये 2 लोकसभा सीट्स आहेत। उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यामध्ये काँग्रेस आणि भाजपची लढत आहे। याशिवाय आपण 1725 पोलिंग स्टेशन्स मधील 863 पोलिंग स्टेशन्स हे उत्तर गोव्यामध्ये आहेत, तर 862 पोलिंग स्टेशन्स हे दक्षिण गोव्यामध्ये आहेत। मेडिकल कॅम्प्सपासून सिनियर सिटीजन्ससाठी 8 मॉडेल पोलिंग स्टेशन्स बनवले गेले आहेत आणि मोठ्या संख्येत या दोन्ही लोकसभा जागांसाठी पोलिंग एजंट्स म्हणा किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना इथं बोलवलं गेलं आहे। आपण हे पोलिंग स्टेशनच्या बाहेर जर आलो तर या परिसरामध्ये ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्व अधिकारी कर्मचारी इथं पोहोचले आहेत आणि यांना आता एक एक करून प्रत्येक मतदारसंघासाठी किंवा पोलिंग स्टेशनचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स दिले जातील। जसं मी म्हणालो की जय्यत तयारी सुरू आहे। यामध्ये ग्रीन पिंक पोलिंग स्टेशन असणार आहेत, महिलांसाठी पिंक पोलिंग स्टेशन असणार आहे, हेरिटेज आणि सिनियर सिटीजनसाठी फ्रेंडली मॉडर्न पोलिंग बूथ्स असतील जे गोव्याकरांसाठी असणार आहेत। जवळपास 15 लाखांची लोकसंख्या असलेला हा गोवा राज्य, ज्यामध्ये जवळपास 12 लाख रजिस्टर्ड वोटर्स आहेत आणि यामध्ये लोकांना या मतदानाच्या दिवशी मतदान पोहोचवण्यासाठी इलेक्शन कमिशननं वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळ्या थीम्स ठेवल्या आहेत, ज्यामध्ये सेल्फी विथ ट्री, त्यामध्ये झाडं लावण्यासाठीही पोलिंग स्टेशन्समध्ये मतदान करताना मतदार करू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे। 7500 झाडं ही पोलिंग स्टेशनमध्ये लावली जातील, तेही मतदारांच्या हाताने लावली जातील। 40 ग्रीन पोलिंग स्टेशन्स आहेत, 40 पिंक पोलिंग स्टेशन्स महिलांसाठी आहे, 8 PWD फ्रेंडली पोलिंग स्टेशन्स बनवले गेले आहेत। याशिवाय इतर व्यवस्था आहे बूथ्समध्ये आणि पोलिसांची जर व्यवस्था पाहिली तर जय्यत तयारी पोलिसांची आहे। सेंट्रल डेप्युटेशनवरती फोर्सेस तर आलेच आहेत, पण गोवा राज्यातले पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील मोठ्या संख्येत असणार आहेत आणि अशी ही तयारी आहे। एकूण पूर्ण पोलिंग स्टेशनची माहिती घेतली तर दक्षिण गोवामध्ये आणि इथं 17 लाख आणि 17,80,000 वोटर्स आहेत आणि या वोटर्स मतदान व्यवस्थित करू शकतील यासाठी जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। हे सर्व अधिकारी आता आपल्या आपल्या पोलिंग स्टेशनच्या परिसरात जातील, तिथं हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सेट करतील। यासोबतच CCTV फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये इलेक्शन कमिशनची नजर असेलच आणि याशिवाय सकाळी मॉक पोलिंग झाल्यानंतर उद्या मतदानाला सुरुवात होईल आणि या वेळेला दक्षिण आणि उत्तर गोवामध्ये जी लढत जोरदार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी निवडणूक आयोगाकडनं केली गेली आहे। कॅमेरामॅन रुपेश शेजारसह गणेश ठाकूर, ABP माझा, गोवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।